नमस्कार, रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी सगळ्यांचीच फेवरेट अशी पावभाजीची भाजी तयार करणार आहे। तर पावभाजीच्या भाजीसाठी लागणारं साहित्य: शिमला मिरची, फ्लावर, वाटाणे, बटाटे, टमाटर, कांदा, लसूण, पावभाजी मसाला आणि आपण आज त्यात ॲड करणार आहोत बीट। लहान मुलं बीट खायला कंटाळा करतात, तर आपण बीट पावभाजीमध्ये घालूया। सर्व भाज्या आधी धुवून घ्यायच्या आहेत। धुवून झाल्यानंतर फ्लावर, बटाटा, शिमला मिरची हे मीडियम साईजचे करून घ्यायचे आहेत। ते आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। वाटाणे, बटाटे, फ्लावर आणि शिमला मिरची हे आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिटी शिजवून घेणार आहोत। शिजवून झाल्यानंतर आपल्याला ह्या भाज्या इथे स्मॅश करताना थोडं जाडसर राहू द्यायचे, खूप बारीक असं नाही करायचंय। आता आपण कढईमध्ये बटर घेतलेला आहे। मी बटर आणि तेल दोन्हींचा समावेश केला आहे। तुम्हाला फक्त बटर हवं असेल तर तुम्ही बटर घालू शकता। यामध्ये तुम्हाला तिखट हवं असल्यास, भाजी तिखट हवी असल्यास तुम्ही यात 1 स्पून मिरची पावडर घालू शकता। मी इथे मिरची पावडर घातलेली नाही आहे। मी लहान मुलासाठी बनवते आहे, त्यामुळे मी इथे मिरची पावडर घातलेली नाही आहे। आता या पेस्टला तेल सुटल्यानंतर आपण त्यात टमाटरची प्युरी घालणार आहोत। टमाटरची प्युरी घालताना ती आधी यात आपल्याला परतून घ्यायची आहे। त्याला थोडं तेल सुटत आल्यावर आपण यात बीट मिक्सरमधून फिरवलं आहे आणि ते यात घातलेलं आहे। बीट घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणाला जेव्हा तेल सुटतं तेव्हा आपली पावभाजीची भाजी खूप छान तयार होते। आपण यात व्हेजिटेबल जे स्मॅश केलेले व्हेजिटेबल आहे ते ॲड केल्यावर त्या भाजीला छान तेल सुटते आणि ती खूप छान दिसते आणि खूप छान लागते। यात आपण पावभाजी मसाला घालणार आहोत। मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पावभाजी मसाले असतात, तुम्ही कोणतेही यूज करू शकता। पावभाजी मसाला घातल्यानंतर आपण यात जे स्मॅश केलेले व्हेजिटेबल्स होते ते आपण यात घालणार आहोत। अशा पद्धतीने आपण त्या मिश्रणमध्ये स्मॅश केलेले व्हेजिटेबल घातले आणि त्याला खूप छान तेल सुटलेले आहे। ते खूप छान दिसते आणि टेस्टही खूप छान लागते। आपली पावभाजीची भाजी तयार आहे। माझी ही रेसिपी